पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 6 मार्चला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगितलं होतं की 5 ते 6 मार्च पर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणून, आणि लागली सुद्धा तेवढीच एक लक्षात ठेवा, 6 मार्चला लागल्याने मी तुम्हाला सांगितलं होतं 5 वाजताच्या नंतर लागणार आहे, पण रात्री जे विद्यार्थी मित्रांनो 11-12 वाजताच्या दरम्यान पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागले। आणि पहिल्या मेरिट लिस्ट जेव्हापासून लागली तर तेव्हापासून ज्यांना 92% आहे असे विद्यार्थी डिमोटिवेट झालेला आहे, कारण की 92% वाल्यांचं सिलेक्शन झालं नाही, पण ज्यांना 35% होते, 40% होते, 50% होते अशा विद्यार्थ्यांचा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं। कसं सिलेक्शन झालं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, फर्जीवाडा कशा प्रकारे झाला याबद्दल। तर आपल्याला खचून जायचं नाही, आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही, आपल्याला धीर या ठिकाणी धरायचं आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट येणार आहे, तर तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे आणि कट ऑफ किती जाणार या सर्व डिव्हिजनचा SC ST OBC WS ओपन PWD या सर्व कॅटेगरी वाईज कास्ट नुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। सर्व डिव्हिजनचा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी झालं। त्याचबरोबर या ठिकाणी नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे दुसरी याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। फर्जीवाडा कशा प्रकारे झाले याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज पडलेले आहे। ठीक आहे, तर हा काही रेशो मला लावता येणार आहे, ज्यांना 90% 80% आहे, 70% 60% हे किती विद्यार्थी आहे हा काही रेशो आपल्याला त्या ठिकाणी लावता येणार आहे मेरिट लिस्ट कट ऑफ लावायच्या वेळेस। ठीक आहे, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला खचून जायचं नाही, कारण की भरपूर विद्यार्थी डिमोटिवेट झाले जसे पहिली लिस्ट लागले, कारण की पहिल्या लिस्टमध्ये ज्यांना 92% होते, 91% होते असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे, पण ज्यांना 35% होते, 40% होते, 50% होते अशा विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे। मी असं कोण तुम्हाला सांगू राहिलो, तर पहा ज्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 35% आहे, 40% आहे, 45% आहे अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये कोण झालं, तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 35% होते, 40% होते, 50% होते अशा विद्यार्थ्यांनी काय केलं, फॉर्म भरायच्या वेळेस जे 100 पैकी 100% टाकलेले, 100 पैकी 95% टाकले, 100 पैकी 96% टाकलेले आहे। स्वतःहून जेव्हा आपण फॉर्म भरतो तर आपल्याला आपल्यात जोड राहते की आपल्याला पर्सेंटेज किती टाकायचे आहे आपल्या हातामध्ये राहते। तर मी सुद्धा या ठिकाणी स्वतःवरून पर्सेंटेज टाकू शकतो 100 पैकी 100। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थी काय करते की लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी, आपलं लिस्टमध्ये नाव येते काय हे पाहण्यासाठी, हे काही पाहण्यासाठी जे विद्यार्थी काय करते की स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते, फर्जीवाडा त्या ठिकाणी करते, लक्षात ठेवा। म्हणजे ज्यांना 35% 40% असे विद्यार्थी काय करते 100 पैकी 96, 100 पैकी 97 अशा प्रकारे फॉर्म भरताना पर्सेंटेज टाकते आणि ते पाहते आपल्या लिस्टमध्ये नाव येते काय। तर हे काही पाहण्यासाठी मुलं त्या ठिकाणी फर्जीवाडा करते, जास्त पर्सेंटेज टाकते आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागते, तर मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे पहिल्या लिस्टचं, तर त्यावेळेस जे भरपूर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलेले नाही आहे, तर याचाच अर्थ की यामध्ये मुलांनी फर्जीवाडा केलेला आहे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर ते त्या ठिकाणी सापडणार आहे, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। ह्या कारणाने ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते गेले नाही, तर मग त्या काही जागा राहते त्या खाली राहते, तर त्यांना भरावं लागते, त्यामुळे दुसरी पण लिस्ट
लिस्ट त्यांना लावावं लागते, त्याचबरोबर तिसरी पण लावावं लागते, चौथी पण लावावं लागते, पाचवी पण लावावं लागते, सहावी पण लावावं लागते। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार आहे, 6 लिस्ट लागणार आहे। जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि जून महिन्यामध्ये न्यू वॅकन्सी त्या ठिकाणी निघणार, म्हणजे वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या वॅकन्सी निघणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्रात, दुसरी जी मेरिट लिस्ट लागणार आहे त्याचा कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे, तर पहा तुम्ही जर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा 90 ते 95 च्या दरम्यान जाणार आहे। ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा 90 ते 95 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 87 ते 92 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि PWD कॅटेगरीचे असाल 70% 80% पर्यंत सुद्धा कट ऑफ या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी तर पहा, चंद्रपूर डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO डिव्हिजन आहे। तर या काही डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर तो या ठिकाणी जाणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 95 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, ह्या रेशोमध्ये कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल UR कॅटेगरीचे तर 85 ते 95 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, पाहून घेता तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचे असाल, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर हा जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे तर जवळपास 80 ते 92% च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, 85 ते 92 च्या आसपास या ठिकाणी SC/ST कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 60% सुद्धा लागू शकते, 70% सुद्धा लागू शकते, 80% सुद्धा या ठिकाणी लागू शकते, ठीक आहे। तर एवढा काही कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे दुसऱ्या लिस्टचा। त्यानंतरचे जे डिव्हिजन आहे तर नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, मिरज आहे, भुसावळ आहे, ठीक आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले। तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा या ठिकाणी 88 ते 95 च्या दरम्यान जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 94 च्या दरम्यान कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90 च्या दरम्यान कट ऑफ पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 70% 80% पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे तर पहा, ओपन कॅटेगरीचे असाल तर 85 ते 95 च्या दरम्यान कट ऑफ पाहायला भेटणार आहे। ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 93 च्या दरम्यान कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे ह्या रेंजमध्ये। PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 75 ते 80 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।